सबस्क्रिप्शन मोर्चाच्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला असा प्रस्ताव पाठवलेला आहे की जे स्थानिक मुद्दे आहेत, ज्याप्रमाणे औरंगाबादला आताच्या संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ह्या विद्यापीठासाठी शेकडो अशा भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची बलिदान देऊन मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं प्राणाची आहुती दिली. आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं, फार आनंद झाला महाराष्ट्रात. परंतु ज्यांनी ह्या विद्यापीठासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा लोकांचे एक राष्ट्रीय स्मारक औरंगाबादला निर्माण झालं पाहिजे, ही औरंगाबादच्या आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्या पुण्याच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की सर तुम्ही ह्या विषयावर आम्ही समर्थन द्या की पुण्या शहराला महात्मा फुले नावाने हा जिल्हा झाला पाहिजे. हा निर्णय यांच्यावर हे करा. त्याचप्रमाणे मुंबई येथे इंदू मिलच्या ह्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक बनत आहे ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते एकदम संत गतीने सुरू आहे, त्याला तीव्र गती देण्यात यावी. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर चैत्यभूमी यांचं नाव देण्यात यावं आणि वर्ली स्मशानभूमीला माता रमाई यांचे स्मारक झाले पाहिजे. हे जे मुद्दे घेऊन आम्ही त्या पक्षाला आम्ही प्रस्ताव सगळ्यांनाच पाठवला. आम्ही तिथे मतभेद आम्ही भेदभाव केलेला नाही. जो पक्ष आमच्या ह्या मागण्यांना मंजूर करेल, आंबेडकरी विचार मोर्चा 3 तारखेपासून त्यांच्या संपूर्ण पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत, असा आमचा हा विषय आहे. आणि हा विषय कोणीच घेतलेला नाही. आमचे जे राजकीय नेते आहेत, ज्यांनी विविध गटामध्ये विखुरलेले नेते आहेत, त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पक्षासोबत त्यांची हात मिळवणी झालेली आहे, परंतु त्यांनी एका कोणत्याच प्रकारची अट घातलेली नाही. पण आमची ही जी अट आहे ही समाजाची अट आहे, ही आमची मागणी नाही, समाजाची मागणी आहे. आणि अशा वेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आणि बघा तुम्ही अंबाझरीचं स्मारक तसंच धुळखात पडलेलं आहे. जन्मशताब्दी यशवंत स्टेडियम जन्मशताब्दीचं मागणी आतापर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही. तुमच्या नारामध्ये किती आंदोलन समाजात. तर अशा वेळेस जर आम्ही आमच्या रेटा धरून जर अशा वेळेस जर आमच्या मताच्या बदल्यात आम्ही मतदान देणार आहोत, त्या मतदानाच्या बदल्यात जर आम्हाला हे आमच्या जर मागण्या मंजूर होत असेल तर ही संधी आहे, ही संधी गमावता कामा नये म्हणून आम्ही ही अट घातलेली. कोणत्या पक्षासोबत युती करणाऱ्या कोणत्या पक्षाला समर्थन देणार? आम्ही पहिलेच तुम्हाला सांगितलं की जो आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे जे विषय घेतील त्या पक्षासोबत आम्ही जाणार. मग तिथे मग तो कोणताही पक्ष असो आम्ही त्याचा भेदभाव करणार नाही, असं आमची भूमिका आहे.